जय अरे अवघड आहे हा घाट, तरी मी अजून आहे ताट. आलोय जन्माला कोली जातीला, कारण एकविरा आहे माझ्या पाठीला. जय एकविरा. हाय माऊलीचा. हाय माऊलीने सावली पाठवले. सांग याच्याबद्दल काय बोलशील तू? आई माऊली कायम आपल्या पाठीशी असते. हा, मला वाटलं नव्हतं जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा चालू म्हणून 10 किलोमीटर आल्यावर मला वाटलेलं माझी विकेट आहे. आता मी गर्वाने सांगतो मी 50 किलोमीटर पेक्षा जास्त चालू शकताय. एकविरा माते की जय. माझ्या पाठीशी आहे म्हणून मी पुढे आलो. म्हणजे ताकाची व्यवस्था झाली बघा. तर मंडळी आपला तिसरा दिवस चालू झालाय. रात्री भरपूर मजा मस्ती झाली आणि भजन वगैरे झाले आणि आता आहे ना सर्व पब्लिक आपली निघून झाले रेडी. आता वाजले किती 3:30 वाजून गेले. अंघोळ वगैरे होऊन झालं सर्वांच्या. चहा नाश्ता झाला का इथून पायी यात्रा आपली चालू होईल. आता आईचं सर्व दर्शन घेतली पोरं आणि मग इथून पायी प्रवास चालू होईल. एक मिनिट चालू कर. तुझ जन्म देता तुझ विश्व करता मन शांत होई तुझे गुण गाता. चायची व्यवस्था झाली इकडे बघा. अरियन दोन्ही भरकोप. अरे खाली या साईडला पकड भाई, या साईडला बाजला. गाड्या चालत असल्या कारणाने आपण प्रत्येकाने दोघांनी चालायचं आहे. तर चौघांचा 5-5 जणांचा ग्रुप असा नाही, पण दोघांनी असं चालायचं आहे. सुंदर माते वाण कामना पूर्ती. जय देव जय देव. तर मंडळी सकाळी सकाळी मस्त मॉर्निंग आरती झाली एकविराईची आणि सगळी आपली इथली पोरं रेडी झाली चालायला पदयात्रेला. तर सर्व रेडी जाऊन आता निघालोय बाहेर बघा. आणि निशान बी आपल्याला चालतं. मी पण चालणार. मागच्या 1-2 व्हिडिओ झाल्यात तुम्ही बघितला असेल. आम्ही पाठीपुढे होतो पण आज आम्ही सर्व सोबत आहोत. आई माऊलीचा जय. बघते सकाळी निघालेलो चालत चालत. तिथे बघा शिंगरोबा मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि पुढे आपला निशानबाई आणि आर्यनबाई थांबलाय. आम्हाला मंडळ आभारी आहे. आणि इकडे निशानबाई आर्यनबाई अरे जामच चालत आलो. कॉल करून थांबवायला लागला. तर आपले जे पदयात्री आहेत ना चालत चालतात त्यांच्या सेवेसाठी एक गाडी ठेवली बघा 2 व्हीलर. सर्वांना बॉटल देतात आपले पोरं आहेत. आणि मंडळी बघताय लोणावळे पुणे हे बघा अर्ध्या घाटात चढलो आणि आमचा विश्वास मामाचा ऑन फायर. अर्धा घाट मंडळी चढलोय आतापर्यंत. कसं वाटतंय अर्धा डोंगर चढून अर्धा घाट? मस्त एकदम. सकाळी 5 वाजता निघालोय. सुरुवात केली शिंगरोबाचा लागला आणि मस्त एकदम रिलॅक्स वाटतंय. एकदम मस्त. पाय पण दुखत नाही. किती थकलो तरी आईचं दर्शन घ्यायचं शिर्डीला. हो. जय एकविराई. जय एकविराई. आई माऊलीचा उदो उदो. आणि मंडळी भरपूर घाट चढलोय. आमची आवडी पब्लिक आहे. मामा चाल चाल. मॉर्निंगचा सनसेट बघा आणि या समोरचा व्ह्यू बघा आणि आपली कडक पब्लिक. मामा जय एकविरा. एकविरा माते की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. मंडळी टॉपला पोचलोय घाटावर. टॉपला दाखवली तुम्हाला सीन बघा. हे मामा याबद्दल काय बोलशील? टॉपला पोचलोय घाटावर डोंगर याबद्दल काय बोलशील? थकले जरी पाय माझे कडक कडक. चालत राहील. यस. थकले जरी पाय माझे पालखी चालत राहील. एक जन्म काय हजारो जन्म तुझ्या पालखीला आई चालत येत राहील. बरी जरी बाम लावत राहील. पण येईन आई माऊलीचा. 2 मिनिटं मस्त आराम करा.
मला माहित ए बसा रे 2 मिनिटं मी काय बोलतोय मला बोल माहित ना. आहे पाय तुमचे दुखले नसतील माझ्यासाठी का नाही पण 2 मिनिटं बसूया बस आपण. तुझ्यासाठी आणि मग बस आपण निघूया. यस 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 आपल्या आई माऊली आपल्या सोबत कायम आहे Yes. आपण हळूहळू जाणार हा. पण आई माऊलीच्या दर्शनाला जाणार आईचा पालखी सोला गाजवणार. ओके एक नंबर गाजवणार लोक खपलो आराम कर सावली बस सावली आई माऊलीने सावली पाठवले सांग याच्याबद्दल काय बोलशील तू आई माऊली कायम आपल्या पाठीशी असते. हा मला वाटलं नव्हतं जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा चालू म्हणून 10 किलोमीटर चालल्या मला वाटलेलं माझी विकेट आहे पण आता मी गर्वाने सांगतो मी 50 किलोमीटर पेक्षा जास्त चालू शकताय एकविरा माते की जय माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. आणि आमचा ज्ञानुदा आलेला आहे का आणलास आमच्यासाठी आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय. आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय अजून अंतर तुम्हाला नाश्त्याचा भरपूर काढायला लागणार आहे. हो, दादा काय बोलशील याबद्दल आपण अर्धा घाट चढलोय काय बोलशील अर्धा गाठ नाही तुम्हीच सगळ्यात लास्ट आहो. काय बोलतोस अरे देवा 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 मामूस या काय हे आमचे मामूसचे पाय आम्हाला असं ऐकायला लागतंय पण आम्ही काल कसं चाललो सांग एकदम मस्त सगळं कडक ना होते. सगळं टॉपला होतो आमचा निशान टॉपला आणि मी होतो ते सरपंच असलं ना सर्व काय होणार. सरपंच असल्यावर सर्व काय होणार बाम दे याला बाम दे कोण पुढे दे. कोणाचे लोकं सगळे एका- कोणाचे आठवत नाही ना, बेंचचं आहे. पाटण सेने बियांचं एकच ए, आबा राजी होता, गोड्या. आबा निसू बा. बाम लावते बा बाम लावते बा बघ, सगळा चालू आहे. आबा कुठं चोरते बांबू, आबा. पुढे पाठी आहे आणि मंडळी घाट संपला कुठला घाट मंडळी खंडाला घाट पूर्ण चढलो खंडाला घाट अर्धा चढलो ना मस्त रील्स वगैरे केला आणि आता खंडाला घाट संपून हा आलाय टायगर पॉईंट इकडं आणि इथून आता चालत जायचा आणखी मला वाटतं 3 किलोमीटर चालत जायचं असेल कारण की आमची मंडळी आहे ना पुढे नाश्त्यासाठी थांबलेली आम्ही भरपूर लेट झालोय काय नाही तरी पण जाऊ चालत तुम्ही निघा आम्ही येताव चला आलू वडापाव घेऊन आलो. नाही नको दादा वडापाव कशाला आणलंस दादा नाद नाही काय रे खाण्यापिण्यात कमी बोलून जमल तुला आता बोलून जमल चला घ्या. पाण्याची सोय केली पदयात्रा नाही बघा ताक आहे जाऊ मामा ताक पिऊ चल पहिले बघता इकडं पाण्याची व्यवस्था ताक आहे काय म्हणजे ताकाची व्यवस्था झाली बघा मामास ऑन फायर रिकव्हरी कडक रिकव्हरी आता नाही दम नाताला तयार मंडळी भरपूर चाललो खंडाला घाट पूर्ण उतरलो आता लोणावळ्यामध्ये जस्ट एंट्री केली बघा इकडे ब्रिज दिसतोय आणि पुढे टोल नाका आणि मामा धावायला लागला चालाचा कमी झालेला तो धावायला लागला काय पावर आहे का माहिती नाचायचं आहे ना पालखीला संध्याकाळी. संध्याकाळी पालखीला नाचत आहे म्हणून जेवण वाढायला दुपारचा टाइम आहे मगाशी मोबाईल स्विच ऑफ झालेला म्हणून ते दाखवता आलं ना आता डायरेक्ट जेवण खतरनाक घ्या की नीट पकडा. आई माऊलीच्या आणि मंडळी आता आहे ना भैरीदेवाच्या पालखीसाठी निघालो आणि तिथून स्टे केलेला ना चहा नाश्ता वगैरे आमचा झाला आणि आता आहे ना आम्ही भैरीदेवाच्या पालखीला चाललोय तर तिथे काय सीन आहे ना ते दाखवलं आणि मंडळी भरपूर गर्दी असणार आहे म्हणजे सगळ्या पालख्या बघायला भेटतील. जाऊ दे
ज्या भाविकांचे दर्शन झालेले त्यांनी ताबडतोब मंदिराच्या बाहेर जायचं कोणी गर्दी करायची नाही. सर्व भाविकांना विनंती की आपण सहकार्य करायचं. ज्या भाविकांचे दर्शन झाले त्यांनी मंदिरात थांबू नका. ज्या आपण मंदिरामध्ये जायचं. मंदिरात कोणीही धक्काबुक्की करू नका. पोलीस प्रशासन लय नाचलो लय म्हणजे लय नाचलो. आता चाय प्यायला आलोय. चाय प्यायला या. तरी आपलं अनेक वर्ष आज आपण इथे येतो, नाश्ता करतो. आज आपल्या अनिल उदय वैदिक काका यांच्या आज हे निवासस्थान, त्यांचं मूळ निवासस्थान मुलुंड कोलेवाडा इथे आहे. तरी त्यांना आई एकमेकांनी प्रार्थना करतो की दंड आयुष्य लाभो व आपला हा परिवार असाच वाढत जावं आणि आम्हालाही म्हणजे पुढे आपलं एक वाढत जावं अशी आई एकमेकांनी प्रार्थना करतो. आणि आमचा एक छोटीशी भेट देऊन आमचाही प्रेम व्यक्त करतो. एकलाई माते की आई माऊलीचा शान भाई कुठं होता दिसलाच नाही. कुठल्या पटीन गेलता. नाचाला बघत होतो, नाचाला पण नाही भेटला. तेवढ्यातून आल्यावर आता आरतीची तयारी चालू आहे आणि आरती करता होता बघा पालखीची आमच्या. चालू करा. मामा के जय भारता विघ्नाची दुर्वे दुर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांची सुंदर उशेंदुराची कंठी झोपे मा. जय देव जय देव थांबा थांबा थांबा. बघताय रोड खुर्दवाल्यांची पालखी आहे बघा. रोहा तालुक्याची आहे आणि इकडं आपली खारापटी कोलेवाडीची पालखी आहे. काही विषय आहे का बघा.